तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये 7 महिने झाल्यानंतर जरी तुम्हाला आत्तापर्यंत एकही रुपया तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला नसेल, तुमचा अर्ज अप्रूव्ह आहे, तुमच्या बँकेमध्ये डीबीटी आधार सेटिंग ॲक्टिव्ह आहे किंवा तुम्ही पोस्ट बँकचं अकाउंट काढलेलं आहे, तरी पण तुमच्या खात्यामध्ये जर अजूनपर्यंत एकही रुपया आला नसेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे. कारण तुमच्या एका चुकीमुळे जे आहे ते तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. बघा, सर्वात आधी मी तुम्हाला एक या ठिकाणी कमेंट वाचून दाखवत आहे आणि त्यानंतर पूर्ण संदर्भासहित स्पष्टीकरण तुम्हाला या ठिकाणी मी देत आहे, की नेमकं तुम्हाला करायचं काय आहे, तुमच्यासोबत नेमकं काय घडलेलं आहे. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर व्हिडिओ स्टार्ट करूया. बघा, सर्वात आधी मी तुम्हाला आपल्या सबस्क्रायबरने केलेली एक कमेंट वाचून दाखवत आहे. बघा, त्या महिलांनी काय केलं, त्या महिलांनी जे आहे ते बाहेर आधार केंद्र, सेतू केंद्रावर कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी अर्ज भरला. अर्ज भरणाऱ्या व्यक्तीने जे आहे ते त्या महिलेचा आधार क्रमांक न टाकता स्वतःचा आधार क्रमांक त्या ठिकाणी टाकला. स्वतःचा आधार क्रमांक टाकला, अर्ज सबमिट केला. काही दिवसानंतर त्या महिलेचा अर्ज जो आहे तो अप्रूव्ह झाला. बघा, चुकीचा आधार क्रमांक टाकून सुद्धा अर्ज अप्रूव्ह झाला, पण डॉक्युमेंटची म्हणजे आधार कार्डची जी काही झेरॉक्स होती ती त्याच महिलेची अपलोड केलेली होती. आधार क्रमांक चुकीचा टाकला असून सुद्धा त्या ठिकाणी अर्ज अप्रूव्ह झाला. अर्ज अप्रूव्ह झाल्यानंतर टप्पे यायला सुरुवात झाली. ऑगस्ट, सप्टेंबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी जे काही पैसे महिलांना आतापर्यंत 10,500 रुपये मिळाले, ते पैसे यायला सुरुवात झाली. पैसे यायला सुरुवात झाल्यानंतर त्या महिलेला प्रश्न पडला, की सर्वांचे पैसे येत आहे, आपला अर्ज अप्रूव्ह आहे, पण आपले पैसे अजूनपर्यंत का येत नाही? मग त्या महिलांनी काय केलं, अर्ज चेक केला. अर्ज चेक केल्यानंतर त्यांना समजलं, की अर्जामध्ये पेमेंट बटन आहे आणि पेमेंट बटनवर क्लिक केल्यानंतर त्यांनी पाहिलं, की हे जे पैसे आपल्या अर्जावर जे गेलेले आहेत, ते दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यामध्ये गेलेले आहेत. त्या व्यक्तीचं नाव, त्या व्यक्तीचा अकाउंट नंबर, कोणत्या बँकेमध्ये पैसे गेले, ही पूर्ण डिटेल त्यांच्या अर्जावर जे आहे ते अपडेट झालेली होती, म्हणजे पेमेंट बटनवर आलेलं होतं. मग त्या ठिकाणी ज्या व्यक्तीने त्यांचा अर्ज भरून दिला त्याच व्यक्तीचा तो आधार क्रमांक होता आणि त्याच व्यक्तीच्या खात्यावर जे आहे ते पैसे जमा झालेले होते. नंतर त्या ताईंनी जी आहे ती चौकशी केली. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन त्यांनी चौकशी केली, तर त्यांना माहीत पडलं, की या व्यक्तीच्या खात्यावर, या अकाउंट नंबरवर ते पैसे गेलेले आहे, कारण त्यांचा आधार क्रमांक चुकीचा होता. मग त्यांनी कमेंट केले, की आता यासाठी मला काय करायचं, की माझे पैसे मला पूर्ण पैसे परत मिळतील किंवा माझा आधार क्रमांक जो आहे तो मला त्या ठिकाणी जे आहे ते व्यवस्थित बरोबर करून घ्यायचा आहे. तर बघा, मी त्यांना मार्गदर्शन केलं, तुम्हाला सुद्धा ते सांगणार आहे. पण त्याआधी बघा, आधार क्रमांक चुकल्यावर दुसऱ्याच्या खात्यात पैसे कसे जाऊ शकतात, ते सर्वात आधी मी तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करून देतो. तर बघा, आधार क्रमांक चुकल्यानंतर दुसऱ्याच्या खात्यावर पैसे कसे जातील, हा प्रश्न तुम्हाला आता नक्की पडला असेल, कारण भरपूर महिलांच्या अर्जामध्ये आधार क्रमांक त्यांनी चुकीचा टाकलेला आहे. तर बघा, एका प्रकारचा आधार क्रमांक कसा आहे, की तो पूर्ण भारत देशामध्ये कोणत्याच आधार कार्डवर अवेलेबल नाही. एक असा आधार क्रमांक सुद्धा आहे आणि दुसरा आधार क्रमांक असा आहे चुकीचा टाकलेला, की तो कोणाचा तरी आधार क्रमांक आपला महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा आपल्या भारत देशामध्ये कोणाचा तरी नावावर तो आधार क्रमांक आहे. असे 2 प्रकारचे आधार क्रमांक महिलांनी टाकलेले आहे. बघा, ही एक कमेंट आहे. त्या ठिकाणी त्या महिलांनी सांगितलं आहे, की माझ्या अर्जामध्ये आधार क्रमांक चुकीचा टाकला असल्यामुळे माझं पेमेंट कॅन्सल झालं. पेमेंट कॅन्सल कशामुळे झालं? कारण तो आधार क्रमांक अस्तित्वात नाही. तो जर आधार क्रमांक अस्तित्वात असता तर त्या व्यक्तीच्या दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यावर ते पैसे गेले असते. मग याआधी मी जे तुम्हाला कमेंट वाचून दाखवली, की दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यावर पैसे गेले, तो आधार क्रमांक करेक्ट होता, पण त्या महिलेचा नव्हता. अर्ज भरणाऱ्या व्यक्तीने त्या ठिकाणी स्वतःचा आधार क्रमांक टाकला. बघा, आता स्वतःचा जो काही आधार क्रमांक टाकला ही चुकीने सुद्धा या ठिकाणी होऊ शकते. मला सुद्धा माझा आधार क्रमांक जो आहे तो पाठ आहे. मला आधार कार्डवर न पाहता मी आधार क्रमांक माझा टाकू शकतो. होऊ शकते की चुकीने त्या व्यक्तीने त्या महिलेचा आधार क्रमांक न टाकता स्वतःचा आधार क्रमांक टाकला आणि अर्ज सबमिट केला. नंतर त्या महिलेचा प्रश्न असा होता, की मला ते पैसे परत मिळेल का? तर बघा, ज्या व्यक्तीच्या खात्यामध्ये पैसे गेले त्या व्यक्तीला तुम्हाला पैसे मागावे लागेल. या ठिकाणी मी तुम्हाला 2 रिझन सांगितलं. एकतर आधार क्रमांक चुकला, म्हणजे पूर्णपणे चुकला. तो आधार क्रमांक कोणत्याच व्यक्तीच्या नावावर नाही. त्या ठिकाणी अर्जामध्ये तुम्हाला काय दिसून येईल, तुमचं डीबीटी आधार सेटिंग ॲक्टिव्हेट नाही किंवा आधार इनॲक्टिव्ह आहे. त्या क्रमांकाचा आधार क्रमांक किंवा आधार नंबरच नाही कोणत्याच व्यक्तीच्या नावावर, तर तो तुम्हाला आधार इनॲक्टिव्ह दाखवणारच आहे. आणि जर तुम्ही एखादा चुकीचा आधार नंबर त्या ठिकाणी सबमिट केला असेल आणि तो जर दुसऱ्या कोणत्या व्यक्तीचा असेल, तर त्या खात्यावर पैसे गेले असेल. मग तुम्ही म्हणाल, की आता डीबीटी डिपार्टमेंटमधून आधार क्रमांकावर डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरवरून पैसे पाठवले जाते. मग त्या ठिकाणी नाव दिसून येत नाही का, की कोणत्या व्यक्तीच्या खात्यावर पैसे टाकले, कोणत्या व्यक्तीच्या खात्यावर पैसे जात आहे? अर्ज भरलेल्या महिलेच्याच खात्यावर आपण डीबीटीवरून पैसे टाकत आहे का? हे त्या अधिकाऱ्यांना माहीत होत नाही का, जे अधिकारी पैसे पाठवत आहेत? तर बघा, त्या ठिकाणी आता क्लिअॅरिटी काय आहे, कोणत्या पद्धतीने ही योजना चालवली जात आहे, कोणत्या पद्धतीने डीबीटी डिपार्टमेंट काम करते हे सध्या आपण सांगू शकत नाही.
पण बघा, नांदेडमध्ये सुद्धा 11 पुरुषांनी स्वतःचा अर्ज भरून आपल्या नावावर पैसे ट्रान्सफर करून घेतले होते. म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ 11 पुरुषांनी अर्ज भरून घेतला होता. मग त्या 11 व्यक्तींचे पैसे पाठवताना त्या ठिकाणी जे काही डी-बी-टी डिपार्टमेंटमध्ये अधिकारी बसलेले आहे पैसे पाठवण्यासाठी, त्यांना तर दिसायला पाहिजे होतं ना, की म्हणजे आपण कोणाला पैसे पाठवत आहे, महिलांना पैसे पाठवत आहे की पुरुषांना पैसे पाठवत आहे, आपण जे काही पैसे त्या ठिकाणी टाकत आहे, या ठिकाणी नाव पुरुषाचं आहे की महिलेचं आहे. तर बघा, त्या ठिकाणी अजूनपर्यंत काहीच क्लिअरिटी नाही. म्हणजे याचा अर्थ काय, तर पैसे टाकताना डायरेक्ट तुमच्या आधार क्रमांकावर पैसे टाकले जाते. तुमचा अकाउंट नंबर किंवा तुमचं नाव त्या ठिकाणी चेक केलं जात नाही. आणि बघा, 2,40,00,000 महिलांना 2 ते 3 दिवसामध्ये पैसे पाठवले जातात. तर ते कसे पाठवले जातात? जसं आपण WhatsAppवर मेसेज पाठवताना एका वेळेस भरपूर व्यक्तीला सिलेक्ट करतो आणि त्या सर्व व्यक्तींना एका क्लिकमध्ये आपण मेसेज पाठवतो. त्याचप्रमाणे डी-बी-टी डिपार्टमेंट काम करते. एका वेळेला लाखो बहिणींना, करोडो बहिणींना एका वेळेस त्यांच्या आधार क्रमांकावर त्यांचे अर्ज सिलेक्ट करून पैसे पाठवले जातात. त्या ठिकाणी कोणत्याच व्यक्तीचा अकाउंट नंबर किंवा कोणत्याच व्यक्तीचं नाव दाखवण्यात येत नाही. मग आता आधार क्रमांक अर्जामध्ये जर चुकीचा टाकला असेल तर त्या व्यक्तीच्या खात्यावरच ते पैसे जमा होतील. जर आधार क्रमांक कुठेच अस्तित्वात नसेल, कोणत्याच व्यक्तीचा तो आधार क्रमांक नसेल, तर अशा प्रकारे तुम्हाला दिसून येईल की आधार इनॅक्टिव्ह आहे आणि तुमचा अर्जामध्ये ते फेल दिसून येईल, म्हणजे पैसे कॅन्सल दिसून येईल. आणि तुम्ही टाकलेला चुकीचा आधार क्रमांक जर ओरिजिनलमध्ये कोणत्या व्यक्तीच्या नावावर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला पेमेंट झालेलं दिसून येईल आणि त्या व्यक्तीचं नाव, त्या व्यक्तीचा बँक अकाउंट नंबर, त्यांचं कोणत्या बँकेमध्ये अकाउंट आहे, हे सर्व त्या ठिकाणी तुम्हाला माहिती मिळणार आहे. तर बघा, या ठिकाणी कोणत्या महिलांचे आधार क्रमांक चुकलेले आहे? ज्या महिलांचे आधार नंबर विदाऊट OTP अर्जामध्ये भरण्यात आलेले आहे. बघा, सर्वात आधी नारी शक्ती दूत ॲपवरून अर्ज भरले आधार क्रमांक आणि OTP टाकून. त्यानंतर पोर्टल सुरू झालं. आधार क्रमांक आणि OTP टाकल्याशिवाय अर्ज सबमिट होत नव्हते. मग त्या ठिकाणी आधार क्रमांक टाकल्यावर OTP येत नव्हता. मग त्यामुळे सरकारने काय केलं विदाऊट OTP अर्ज घ्यायला सुरुवात केली. म्हणजे आधार क्रमांक टाका, OTPची गरज नाही. OTP घेतल्यावर काय होत होतं की करेक्ट त्याच महिलेचा तोच आधार क्रमांक OTP घेऊन सबमिट होत होता. म्हणजे आधार क्रमांक चुकत नव्हता. विदाऊट OTP अर्ज सबमिट केल्यानंतर काय झालं, आधार क्रमांक चुकले, OTPची गरज न पडल्यामुळे आधार क्रमांक चुकले आणि डायरेक्ट त्यांचे अर्ज जे आहे ते सबमिट झाले. मग शासनाने काय केलं, आधार क्रमांक, व्हेरिफिकेशन, KYC, कोणत्या महिलेच्या नावावर हा आधार क्रमांक आहे हे काहीच चेक केलं नाही. डायरेक्ट सरसकट अर्ज अप्रूव्ह केले आणि एका वेळेस लाखो महिलांच्या खात्यामध्ये फक्त आधार क्रमांक सिलेक्ट करूनच त्या महिलांच्या खात्यावर जे आहे ते पैसे पाठवून दिले. मग ते पैसे कोणाच्या खात्यात जात आहे? वडिलांच्या खात्यात जात आहे, मुलाच्या खात्यात जात आहे, कोणाच्या बँक अकाउंटमध्ये जात आहे, कोणत्या दुसऱ्याच व्यक्तीच्या बँक अकाउंटमध्ये जात आहे का, यावर लक्ष दिलं नाही. सर्व झाल्यानंतर तुम्हाला पंचायत समिती ऑफिस, तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकाऱ्यालय या ठिकाणी जायचं आहे. आस्थापना विभाग, ज्या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज अप्रूव्ह केले, अर्ज चेक केले, ज्या ठिकाणावरून तुमचे पैसे पाठवले जात आहे, डी-बी-टी डिपार्टमेंट, त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा आहे. आणि हे पूर्ण स्पष्टीकरण, पूर्ण माहिती तुम्हाला त्या ठिकाणी देऊन तक्रार करायची आहे की अशा अशा व्यक्तीकडून आमचा अर्ज भरण्यात आला, त्यांनी आधार क्रमांक चुकवल्यामुळे दुसऱ्या कोणत्यातरी व्यक्तीच्या खात्यावर पैसे गेले किंवा तो आधार क्रमांक कोणाच्याच नावावर नसल्यामुळे आमचे पैसे कॅन्सल झालेले आहेत आणि पेमेंट जे आहे ते सरकारच्या खात्यामध्ये परत गेलेलं आहे. बघा, अर्ज करा. जे काही माहिती होती, महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगितली. सर्वांना व्हिडिओ शेअर करा, ज्यांना अजूनपर्यंत एकही रुपया खात्यामध्ये जमा झालेला नाही. जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.